नमस्कार मंडळी, आज आमचा मलेशिया सिंगापूर टूरमधला 7वा दिवस आणि आज आम्ही जाणार आहे मर्लाईन पार्क आणि गार्डन बाय बे. सकाळी उठलो, मस्तपैकी नाश्ता केला आणि कॅबमध्ये बसलो. बाहेर येऊन बघतोय तर काय पावसातून रस्ता काढत शहरातील वेगवेगळे ठिकाणं पाहत आम्ही निघालो. हे आपण पोहोचलो लिटिल इंडियामध्ये, जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. सिंगापूरमध्ये बऱ्याच मोठ्या भयानक अशा उंच इमारती आहेत. त्यातून मागे कॅबमध्ये बसून खालच्या टोकापासून वरच्या टोकापर्यंत बघताच येत नाहीत. फाउंटन ऑफ वेल्थ म्हणे ह्या 4 बिल्डिंगा एकासारख्या आहेत. तिथं आम्हाला गोल 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 गरा 2 राऊंड फिरवलं आणि मग आमची कॅब आम्हाला घेऊन गेली जिथं आम्हाला जायचं होतं. जे सिंगापूरचं एक छान असं आकर्षण आहे. रस्ता काढत आम्ही पुढे गेलो आणि समोर जाऊन बघतोय तर काय आम्हाला दिसला, मरीना बाय सँड्स. फोटोसाठी आमच्यात मी उभी राहणार का तू उभी राहणार, मग ठरलं दोघींचं. ऊन काय फार नव्हतं त्यामुळे छान फोटो आले. आमच्या छोट्या मॅडम उभ्या राहिल्या, फोटोसाठी पोज दिले. मग आमच्या मोठ्या मॅडम उभ्या राहिल्या आणि मग त्यांचं सुरू झालं, मेरी चूनर उड उड जाय रे, मेरी चूनर उड उड जाय रे. भरपूर प्रयत्न केले पण वारं नव्हतं त्यामुळे काही चुनरी उडली नाही. मग आम्ही निघालो पुढं. म्हटलं आता पुढे जाऊन काहीतरी बघावं. असलं भारी वातावरण होतं आणि काय आजूबाजूला लोक फोटो काढत होते. मग आम्ही रस्ता काढत गेलो पुढं आणि पुढं बघतोय तर काय एक अद्भुत नजारा, मर्लाईन पार्क. तिथं तुम्हाला एक सिंहाचं तोंड आणि माशाची शेपटी असलेला एक पुतळा दिसतोय आणि त्याच्यातनं पाणी पडतंय. खूप छान, खूप सुंदर असं नजारा बघितला तिथं. मस्तपैकी छान सकाळी फोटो काढली, कपल फोटो काढली, पुरगीभर फोटो काढले. आणि मग जाता आम्हाला काय दिसलो तर त्याला म्हणतात सिंगापूर फ्लायर. त्याच्यात म्हणजे 28 कॅप्सूल्स असतात आणि त्याच्यात 28 लोक बसतात आणि ते 28 फेऱ्या असं काहीतरी करते असं म्हणतात. ते बघितलं आणि आम्ही पुढे निघालो गार्डन्स बाय द बे. आता इथं आम्हाला पूर्ण दिवस घालवायचा होता आणि पुन्हा संध्याकाळी पुन्हा आम्हाला इथं थांबायचं होतं. काय तर म्हणजे लाईटिंग बघायला. लाईट शो लय भारी असतोय, जिकडं बघल तिकडं हिरवळ. व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळीकडं नुसती हिरवळ दिसणार आहे मंडळी. हिरवळ म्हणजे झाडे, फुले, पाने, बाकी काही डोक्यात आणू नका. आणि पण आमच्या मॅडमचं सुरू झालं, मेरी चूनर उड उड जाय रे, मेरी चूनर उड उड जाय रे. पण काय मॅडमचं स्वप्न पूर्ण झालंच नाही आणि आम्ही आलो असं चालत पुढं आणि मस्तपैकी एक समोर नजारा, पाणी, पाठीमागं पुन्हा ते हॉटेल. आणि मग आम्ही घुसलो ते क्लाउड फॉरेस्टमध्ये आणि पुढं बरोबर बघतोय तर काय बाबा भाला मोठा पाण्याचा धबधबा, सगळीकडं डायनासोर आणि पूर्ण पॅक. त्यामुळे आत असं वातावरण एकदम भन्नाट होतं आणि काय बाहेर पावसाचं वातावरण म्हणजे चांगलाच योग आला. इथं बघितलं तर थोडं डायनासोरांचं काहीतरी संमेलन भरलं होतं. त्यांना डिस्टर्ब काही केलं नाही. मग म्हटलं जरा आपली व्हिडिओग्राफीची स्किल दाखवावी म्हणून जरा पानं, फुलं, वेली, झाडं काय टिपत निघालो पुढं. आणि पुढं गेल्यावर आमच्या पोरगीनं दाखवलं काहीतरी, हे म्हणे काहीतरी कोल्ड आहे पण त्यातनं वाफा निघत्यात. आता म्हटलं हे काय आहे बघावं. बघितलं आणि मग आम्ही निघालो पुढे. तर आमच्या इथं फोटोग्राफी पण मीच करायची, व्हिडिओग्राफी पण मीच करायची, एडिटिंग पण मीच करायचं, अपलोड पण मीच करायचं. एकला आदमी कितना क्या करेगा रे बाबा. आणि हे डायनासोरस करून तोंड उघडून उभं राहिलेलं. मग आम्ही क्लाउड वॉकवरती गेलो. क्लाउड वॉकवरती तर काय असं भन्नाट वाटतंय म्हणून सांगू तुम्हाला. वा 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 नजाराच
वेगवेगळ्या प्रकारची फुलं पानं आणि तिथून वरून गेल्यानंतर जो व्ह्यू दिसतोय का नाही बाहेर, नादच करायचा नाही. खालून जे धबधबा वाटला त्याच्यावरच्या टोकाला गेलो आम्ही, जिथनं पाणी पडतंय तिथं. म्हटलं कसं पाणी पडतंय, कुठंपर्यंत जातंय बघावं. मग खाली बघितलं तर डोळं गरगरायला लागलं. बाबा म्हटलं नको बाबा. पाठीमागं आलो आणि मग तिथं फोटो काढले. मग आम्ही आलो क्रिस्टल माउंटनला. हे पण काहीतरी वेगळं दिसलं बाहेरून. म्हटलं टुबा का लावल्यात, पण त्या टुबा नव्हत्या बरं का. मग आम्ही आत गेलो आणि आत बघतोय तर काय वा, छान असं बघण्यासारखं डिझायनिंग सगळं. कलाकृती त्यांची. असं चाललं तर तुम्हाला वाटेल हे पाणी आहे, पण पाणी नाही बरं का. ते नुसतंच असं टिंग, इथं फुलपाखरं उडत होती. आणि मग त्याच्यानंतर आम्ही निघालो ते फ्लावर डोममध्ये. असे तिथे वेगवेगळे प्रकार म्हणजे भाग आहेत. फ्लावर डोममध्ये तर नुसतं जसं म्हटलं तसं वाव मुमेंट आहेत. नुसती हिरवळ, वेगवेगळी फुलं, वेगवेगळी फ्लावर्स. तुम्हाला जे कुठलं काय बघायचं आहे ते तुम्हाला तिथं बघू शकता. हे जवळजवळ 2.2 हेक्टरवरती म्हणजे जवळपास 33 एकर्सवरती काहीतरी हे आहे फ्लावर डोम. लार्जेस्ट ग्रीन हाऊस इन द वर्ल्ड गिनीज बुकमध्ये त्याचं नाव आहे. वेगवेगळ्या देशातली वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला त्या ग्रीन हाऊसमध्ये फुलं दिसतात, झाडं दिसतात. फोटो काढण्यासाठी वगैरे खूप छान असे हे ठिकाण आहे. नक्की बघायला पाहिजे. असं जरा काहीतरी केलं तर कसं लोक आपल्याकडे बघायला येतील असं त्यांना वाटलं, म्हणून त्यांनी केलं. आम्ही व्हिडिओ शूट करत होतो तर आमची बायको म्हटली नाही आता मला फोटोज काढायचे आहे, तुम्हाला पण लय भारी फोटो काढायला येतात. मग तिनं आमच्या पोरगीला घेतलं, म्हटली ये आपण फोटो काढूया. मग त्यांच्यात सुरू झालं. मी असं नाही उभं राहणार, मी तसं नाही ग, असं नाही करायचं ग, नाही ग, हे नाही चांगलं दिसत, म्हणजे नाही ग, हे दिसतंय ग, काढ ग. असू दे म्हटलं, त्यांचं चालू तर राहू दे फोटो काढायचं आणि आपण आपलं मग व्हिडिओ शूटिंग करावं. काही काही नजारे कॅप्चर करावे. मग आम्ही पुढे आलो तर ह्या बस. घरचा व्हिडिओग्राफर फोटोग्राफर असल्यामुळे त्यांना वाटलं आपण सेलिब्रिटीज झालोय. आणि मग आम्हाला म्हटले आम्ही तुम किधर क्यों आते हे म्हणत विचारत आम्ही पडलो बाहेर. आलो ते पुन्हा सिल्वर गार्डनमध्ये. आणि पुढे चालत गेल्यानंतर जे काय आम्हाला दिसलं ते खूप छान होतं. गार्डन्स बाय बे असं त्याला म्हणतात. हा अर्बन पार्क आहे 105 हेक्टरवरची, म्हणजे 260 एकरवरती सेंटर ऑफ सिटी. मग तिथे आम्ही जरा फिरलो वगैरे, फोटोशूट केले, बसलो मस्तपैकी. थोडं ऊन फार जास्त होतं, पाऊस थांबलेला. आणि मग तिथं गेलो. संध्याकाळी झाली. संध्याकाळी आम्हाला पाहायचं होतं तो हा लाईट शो. एकदम मस्त बघण्यासारखं ठिकाण. हे कधीच चुकवू नये. सिंगापूरला गेल्यानंतर ह्याच्यासाठी नक्कीच वेळ द्या. असला भन्नाट लाईटचा, वेगवेगळ्या लाईटी पडत्यात वेगवेगळ्या झाडावरनं. काय काय नजारा, म्हणजे नाद खुळाच आहे. हे सगळं बघितलं आणि मग म्हटलं आता जाऊया, कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी निघायचं होतं बेंगलोरसाठी. मग आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. आम्ही हॉटेलवरती गेलो, झोपलो आणि मस्तपैकी पॅकिंग वगैरे करून सकाळी आम्ही निघालो
चांगी एअरपोर्टकडे. तिथला अद्भुत नजारा असा बघितला. तिथं जवळपास तुम्हाला 1 ते 2 तास घालवू शकता मस्तपैकी. जरा शॉपिंग करायला होत नाही तिथं 2 तास गेलं तरी, कारण ते आपल्याला परवडत नाही. त्यामुळे नुसतं आपण पाणी बघायचं फुकटमध्ये पडतेल. आणि असं जे वरनं पाणी पडत होतं, आता म्हटलं काय रे देवा, ही काय नवीन कला. म्हटलं जरा पुढं जाऊन बघावं. पुढं गेलो तर तिथं एकदम म्हणजे एक टुरिस्ट प्लेस असल्यासारखंच आहे. फोटो काढायचं छानपैकी, व्हिडिओ काढायचं छानपैकी, आणि मग आपला घरचा रस्ता धरायचा. लई खर्चात पडायचं नाही. मॉल काय सगळीकडे सारखंच का नाही. हा आमचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की तुम्ही सांगा. आणि असंच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहत राहा. पुढचा ब्लॉग लवकरच.